त्याला मळाचा घडविला माळ त्या मळाचा घडविला माळ शिवशंकर भोची दिला श्री गणेशाची शिर काढून बळ त्या मळाचा
केवळात तिथे शिव शंभुआले आत जाऊ देईना बाळ हा माझ्या नामोले आत जाऊ देईना बाळ हा माझ्या नामोले आत जाऊ देईना बाळ हा माझ्या नामोले बाळाचे बोलणे ऐकून क्रोधित झाले शिव शंभूने बाळाचे युद्ध होते शिव शंभूने बाळाचे युद्ध होते शिव शंभूने बाळाचे युद्ध होते असा नावर झाला क्रोध केले बाळाचे शिर छेद असा नावर झाला क्रोध केले बाळाचे शिर छेद सावती शूल माळेवर झाले क्रोधित शिवशंकर शिव शंभूला विचारी प्रकार
धन्यवाद। या ठिकाणी सगळ्यांना आवाज येते बरोबर पाय आवाज तर बरोबर। या ठिकाणी आपण गवळण सादर करतोय हे गोकुळचा चोरा मचार ताडतो कशाला विनगर वाटे ताडवा येतो कशाला या गोकुळच्या नारींची छेडछाड करतो कशाला हे काना कन्हैया मुनिधरा या गोकुळच्या नारींची छेडछाड करतो कशाला आणि फुकडीचा वाद राधेचा मगमार खातो कशाला माझा मागेण्याचा तू माझा मागेण्याचा तू सोडून दे रे विचार माझा मागेण्याचा तू हे काना कुठे काना बघू दे हा माझा मागेण्याचा तू सोडून दे रे विचार नाही तर कान्हा नाही तर कान्हा खाशील माझा तुला नाही तर कान्हा नाही तर कान्हा खाशील माझा तुला नाही तर कान्हा नाही तर कान्हा खाशील
भूल आहे काना तुझा मी डाव रे देणार नाही तुला आता मी भाव रे फोन करून खराब केलंच नाव रे हसतय काना तुला हे गोकुळ गाव रे व त्यांची नावे काय त्या मुली कोणत्या राक्षसाने पळवून दिल्या त्या राक्षसांचं नाव काय त्या संकटातून त्या मुलींना कोणत्या राजकुमाराने सोडवलं त्या राजकुमाराचं नाव आणि त्याचे माता पिता कोण हे बुवा त्या ठिकाणी आज आपण सांगून द्यायचं आहे आणि बुवा आपल्याकडं पुरावा असेल तर उत्तर द्या आणि टीप आहे बुवा आमची हे उत्तर आमच्या ग्रंथाला मिळतं जुळतं असावं तरच आम्ही ते उत्तर मान्य करू आणि आपण जर उत्तर आमचं खरं दिलं तर या ठिकाणी आम्ही आपलं स्वागत करू धन्यवाद आपण आता एक म्हणतात बारी म्हटल्यानंतर बुवाला थोडासा सुटका द्यायला पाहिजे आज बुवा आपल्या गावामध्ये आले सन्मान आपल्याला करणं गरजेचं आहे म्हणून आज जास्त काही नको थोडक्यातच आपण या ठिकाणी आपला प्रश्न बुवाला गाण्यामध्ये विचारतोय लक्ष असू द्या हे बुवा गाणार तसाच मी गाणार आहे हे बुवा जाणार तसाच मी जाणार हे बुवा देणार तसाच मी देणार खरं सांगतो रसिका आजच सामना तुमच्या मनपसंतीचा होणार काय म्हणतोय उदय बुवा माझ्या पहिल्या बारीत तुमचं हार्दिक स्वागत असेल उदय बुवा माझ्या पहिल्या बारीत तुमचं हार्दिक स्वागत असेल
जोडी रसिकांच्या हृदयात ठसेल. माझ्या वागण्यात जाण्याचा जर तुमच्या मनात प्रश्न असेल माझ्या वाकड्यात जाण्याचा जर तुमच्या मनात स्वप्न असेल तर या उमेश बुवा सारखा वाईट कोणीच नसेल. तुम्ही पाहुण हो तो स्वागत तुमचं. तुम्ही पाहुण हो तो स्वागत तुमचे. तुम्हा देतो मान सन्मान. मग काय म्हणतोय आज तुम्ही माझ्यासाठी अतिथी आहात पाहुणे आहात म्हणून तुमचा पाहुणचार मी या गाण्यातून घेतोय. तुम्ही पाहुणे हो करतो स्वागत तुमचे. मग तुम्हा देतो मान सन्मान. जर का झाला तर अभिमान. जर का केला तर अभिमान तुमचे उडवीन दानादान. जर का झाला तर अभिमान तुमचे उडवीन दानादान. काय होती
कोटारच कुमाराने सोडविली होती कुमाराने सोडविली होती मकराने कुमाराने सोडविली होती ओ राजकुमार कोण राजमाता कोण ओ राजकुमार कोण राजमाता कोण सोडवा प्रश्नाला उलझा सोडवा प्रश्नाला उलझा अभिमान तुमचे उडविन दानाला अभिमान तुमचे उडविन दानाला
कलेचा दाता रिद्धी सिद्धीचा विधाता बाप्पा गणनायाला वंदन करून विद्येची देवता माता सरस्वतीच्या चरणी नतमस्तक होऊन या चतुर्थी गावची ग्रामदेवता आणि स्थान देवता त्यांच्या चरणी अभिवादन करून माझे गुरुवर्य गोसाळकर बुवा यांच्या चरणी अभिवादन करून महाराष्ट्राच्या आराध्य शिव छत्रपतींना मानाचा मुजरा करून आणि जमलेल्या रसिक मायबाप प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून श्री कालभैरवचे कलावंत सुनील मुंडेवाले तालुका वसई जिल्हा रायगड गुरुवर्य जगदीश गोसाळकर सर आणि शाहीर उदयकुमार गांधी आणि माझे सर्व सहकारी यांच्या वतीने जमलेल्या रसिक मायबाप प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करतो आणि आम्ही आमच्या कलेला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या पंचक्रोशीतील सर्व सन्माननीय बुवा जरा जोरदार टाळ्या वाजवा. बघा ही डबलबाई आहे. हा बुवाने काय सांगितलंय, मी वाकड्यात जाणार नाही. अरे बुवा तू वाकड्यात जाणार नाही, तुझा गाव सरळ आहे. वरणा घसरला माणूस सरळ तुझ्या दाराशी आहे. तू कशाला वाकड्यात बसशील? नाही मला घर दिलंय तो वाकड्या बाजूला आहे ना, झाला तरी मला वाकड्या फिरायला लागल. हे वरती माचीस घेऊनच बसली. तू फक्त सुरुवात करा, मी चालू टाकतो. आम्हा देवाचं देवनाम झालं पाहिजे. अच्छा, आमचे नवीन गँग आहे पनीर गँग. या पनीर गँग साठी काना आहे आणि कानाला पनीर आवडतं, दही दूध आवडतं. ठीक आहे, सुरुवात करूया बारीला सुरुवात करू, देवनाम करू आणि मग बारी आपण रंगात आणि वेगवेगळ्या ढंगात. फक्त पावसाची परत एकदा मेहरबानी झाली पाहिजे. धन्यवाद. ही प्रेम करणारी आहे, माया लावणारी आहे, जीव लावणारी आहे. आणि म्हणूनच या गणेशोत्सवाला आपला काम धंदा, आपल्या सगळ्या जेवढ्या जबाबदाऱ्या आहेत तेवढ्या जबाबदाऱ्या कामाला लावून येतात. सोडून कोणच येत नाही. यातलं एकही जबाबदाऱ्या सोडून आलेलं नाही, काम सोडून आलेलं नाही. यातला प्रत्येक जण आपली जबाबदारी बाळगून वर्षाच्या ज्या काही सिक लीव्ह PL ज्या काही मिळतील त्या सगळ्या अशा साठवून गणपती आणि होळीला ठेवतात. बरोबर ना मंडळी? हा मंडळी अशी आहे, मराठवाड्यातले सर आहेत म्हणून मी सरांना सांगतो ही कोकणाची पद्धत आहे की आपला उत्सव कसा झाला पाहिजे, एकदम कडक. कसं? हा गणेशोत्सव आहे. आणि या गणेशोत्सवातली शक्तिधुरा ही परंपरा, ही लोक परंपरा आमच्या आतापर्यंत ह्या सगळ्या युवकांनी टिकून ठेवलेली आहे. थोडासा गालबोट लागतो वेगवेगळ्या युट्यूबच्या माध्यमातून आणि म्हणून शूटिंग करणाऱ्यांना विनंती आहे की असं काही दिसू नका, जरा व्हिडिओ तुमचा पॉज करा, नंतर पुन्हा चालू करा. चालेल ना? हा म्हणजे तशी काही बारी एकदम रंगा होणार पण रंगात आली ना, बरोबर ना? बारीला सुरुवात करणार आहोत. सर्व जमलेल्या रसिक मायबाप प्रेक्षकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमचे सर्वज्ञ, आमचे प्रतिस्पर्धी गायक व उमेशजी कोटले बुवा त्यांची आणि माझी ही पहिलीच डबल बारी. आणि त्यांनी बॅनरला जे नाव दिलं उत्कृष्ट नाव दिलं बुवांनी. खरं बुवांची कविता, बुवांनी लिहिलेलं काव्य इतकं सुंदर असतं. जोरदार टाळ्या उमेश बुवांसाठी की ज्यांचं काव्य आमचे गुरु समान असणारे विजय बुवा काहीतरी सुद्धा गातात वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये. असे उमेश बुवा कुठले तुमच्या गावातला हा कोहिनूर हिरा आहे, तुमच्या गावातला कोहिनूर हिरा आहे यासाठी या बुवांनी आतापर्यंत जी माणसं जमवली, मनाला भावणारी माणसं ही या माणसाने जमवली. आणि म्हणून हे माणसाचं माणूस पण जपलं पाहिजे, ह्या उमेश बुवांकडनं शिकलं पाहिजे. आणि म्हणूनच त्यांनी ही संस्कृती आपल्या गावात टिकवली, ही लोकपरंपरा आपल्या गावात टिकवली. ही संस्कृती टिकवण्याचं कार्य आम्ही बुवांनी जपलंय. संस्कृतीची एक थोडीशी व्याख्या आहे, व्याख्या सांगताना वारीला सुरुवात करतो. प्रकृतीची विकृती होणे, ही जी प्रकृती आहे या प्रकृतीची म्हणजे निसर्गाची विकृती होऊ नये म्हणून जी सत्कृती, ज्याला चांगली कृती केली जाते तिला संस्कृती म्हणतात. आणि म्हणूनच आपल्याला
ही संस्कृती टिकवायची, आपल्याला ही संस्कृती करायची आहे आणि म्हणूनच आपण सगळे इथे जमलेले आहोत. ही संस्कृती आपण नक्कीच टिकवणार आहोत. गाडीला सुरुवात करतो. धन्यवाद धन्यवाद गणाधीश इथे गेला तर 2 खांबे येतील. खूप छान गाणं आहे. खूप छान म्हटलं गाणं. काय देतो भुवननी म्हटलंय शुभ कार्याचा. बुवा तुमचं गाणं मला काय तेवढं ऐकून आलं. वंदना शिवगौरी नंदन असं काहीतरी ऐकू येत होतं. पण मी काट देतोय ते गाणं माझं नीट ऐका. आज आपण सगळेजण जमलोय या गावात ते आनंद लुटण्यासाठी गणेशोत्सवाचा. आणि म्हणूनच तुझी या कृपेने तुझी या कृपेने दिन हा उगवला जमल तुझ्या या सणाला आनंद हमारा आनंद हमारे मनाला चला आनंद हमारे मनाला जिया तुझे दिल हम गवाला जिया तुझे दिल हम गवाला आनंद वनी गण सादर केला. शिवनंदीचा बाळ त्याला मळाचं घडविला बाळ त्या मळाचं घडविला बाळ असं वनी गण सादर केलाय. व काय देतोय लक्ष असू द्या. आवाज काही स्पष्ट असा बाहेर येत नव्हता बुवा. शक्यतो ट्राय करायचं थोडासा उंच पट्टीत गा म्हणजे काय होईल लोकांना ऐकू येईल. काय होतं आपल्या भजनात ठीक आहे खालच्या आवाजात का गायलं पाहिजे त्याचं कारण असं भजन हे रात्रीच्या सुमारास असतं. रात्री म्हणजे आपली सगळ्यांची कशी जवळ जवळ झोपायची वेळ ना कशी म्हणजे जवळ जवळ झोपायची वेळ ही रात्र असतं ना. मग रात्रीच्या वेळेस गाणं म्हणण्याचा उद्योग नसतो. हा तर बुवा काय करायचं रात्रीच्या वेळेस आपण असं उंच गाणं म्हटलं तर एक वेळेस चालतं.
नाही चालत ते खालच्या आवाजात चालतं पण वा खालच्या आवाजात काय बोलतो मला काय कळलं नाही वा असं जरा थोडं वरच्या आवाजात बोला म्हणजे ऐकू येईल शिवनंदीचा हवाळ त्याला मळाचा गडविला बाळ गेला पाय पायाला तालावर गेला पायाला तालावर झाला क्रोधित शिवशंकर छेदले गणेशाचे हे शिर झाला क्रोधित शिवशंकर छेदले गणाचे शिर कार्ड दिलेली आहे तुमच्या गणाला मी गण सादर करतो लक्षात तुझ्या कृपेने भगवंता सर्वीने भवचिंता तुझ्या कृपेने भगवंता सर्वीने भवचिंता भक्तांना तुझी अनंता बाप्पा दया घना तू अनंता पाठी राखाया भक्तांचा संहार करत्यात दुष्टांचा पाठी राखाया भक्तांचा संहार करया दुष्टांचा अन नाम तुझे गोडमुखी नित्य सुंदरे भगवंता वंदिता तुझा गणनाथा वंदिता तुझिला आता गणराया तुझिया चरणी मथा वंदितो तुझिया चरणी माथा
साऱ्या जगाचा तू निर्माता, साऱ्या जगाचा तुम्हाला गणेशा, तुम्हाला गणेशा, साऱ्या जगाचा तू निर्माता, पूर्ण भाग्य विधाता, पूर्ण भाग्य विधाता. बारा नावे शोभून दिसली तुझी आठवण रूपाला, तुझी आठवण रूपाला. विश्वेच्या तुझाचा करुणाचा, विश्वेच्या तुझाचा करुणाचा, तुझी म्हणजे कोण? शक्तिवाली शूर्पणखा आली लक्ष्मणाजवळ आणि लक्ष्मणाला पाहताच लक्ष्मणाला भुलली आणि लक्ष्मणाला म्हणते कशी की मला तुझ्याशी लग्न करायचं बाबा लगीन. ती म्हणायला लागली दादा लगीन. दादा म्हणजे कोण? आपला फेवरेट रावण मामा. रावणाला जाऊन सांगायला लागली मला लग्न करायचं तर लक्ष्मण मी करीन तो त्याच्याशीच करीन. म्हणून ती म्हणायला लागली लक्ष्मणाला मला लग्न करायचंय. लक्ष्मणाने सहज सांगितलं माझी पण लई इच्छा पण मी आलोय माझ्या भावासोबत 14 वर्ष फिरायला. आमची दोघांची ट्रिप पुरी झाली का मग तुझं काय ते बघू. असं बोलल्याच्या नंतर तिला सांगितलं की तू जा माझा भाऊ आहे याचं नाव आहे रामचंद्र. रामचंद्राकडे जा. रामचंद्राने जर तुला अप्रुव्हल दिलं
जर त्याने परमिशन लेटर दिलं, ऑर्डर लेटर दिली, तुझं एकदा परचेस ऑर्डर झाली तर मग तुला आम्ही परचेस करतो असं म्हटल्याच्या नंतर ही शूर्पणखा आली कुठं? लक्ष्मणाकडे. पण राम तर हुशार होते. लक्ष्मणाला माहित होतं मला काही हिच्याशी लग्न करायचं नाही, पण ही काळं कशी रामाकडे पाठवले. ठीक आहे. आता तेव्हा काही कम्प्युटर लॅपटॉप नव्हता, मेल करू शकत नव्हते, म्हणून त्यांनी सांगितलं आता मला तुम्ही लिहून द्यायला पाहिजे. चिठ्ठीचं मला काहीच नाही. बोलते काय मी कशा लिहून? शूर्पणखेला महत्त्व होता, एक बाणी होता. हे जर लक्ष्मणाच्या समोर दाखवलं जातं, लक्ष्मण आधी 14 वर्ष वनवास करायला बायको असलेला, त्याला वनबिन झालं. मग रामचंद्राने पाठ कर, पाठ कर. मी पाठीवर लिहिलं म्हणते, पाठीवर लिहून दिलं, माय डिअर ब्रदर, कटिंग मोर दॅन युअर. काय सांगितलं हे मला बोलवा. ही जशी आले ना तशी हिचं एक कान काढणं, नाक काढणं, हिला मोठी करून पाठव.
होता शिवरायांना रक्ताने होळी खेळण्याचा तर एकाच ध्यास मनात होता सगळीकडे भगवान पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी रणात ना फिरली ना ती कधीच घारी तख्त दौलत समोर असता केली ना लाचारी तख्त दौलत समोर असता केली ना लाचारी आणि कधीच ना झुकली ती स्वारी दिल्लीच्या दरबारी धन्य धन्य झाले धन्य धन्य झाले खरं उपकार धन्य धन्य झाले खरं उपकार जेव्हा गरजली जेव्हा गरजली भवानी करवा गरजली भवानी करवा सोन्यावानी राजाचा दरबार सोन्यावानी राजाचा दरबार शिवरायाचा सोन्यावानी राजाचा दरबार
मोठ्या दर्शाचे हे शिव सरकार, मोठ्या दर्शाचे हे शिव सरकार, सोन्यावाने धन्यवाद. पहिली बारी इथे समाप्त करतो. भुवनना प्रश्न आहे की भारतीय शास्त्रीय संगीताची सुरुवात कोणी केली, कधी केली? या प्रश्नाचं उत्तर आपण शास्त्राकडे द्यायचं आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही दुसऱ्या बारीच्या सुरुवातीला देणार आहोत. धन्यवाद.